बघ तुला ऐक इंडिया कंट्री फुल ऑल इंडिया कंट्री फुल. कांदा लिंबू टाक नाही अरे तू सोप्या पहिलेच असतं सगळ्या पहिले. सो गाईज स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहे अलिबागला. त्या वर्षी गेलतो तसंच आता पण चाललेलो आहे. आणि आता आम्ही तलोजा मजकूरमध्ये तलोजा मजकूरमधून आमचे 2 पार्टनर घेतो आणि निघतो. आणि बाकी विनायक कुठं बोलतो 7 मेंबर विनायकच्या गाडीमध्ये आहेत. अरे ये ना लवकर. नको नको घरी नको घरी का लय होता घरांशी बोंके सामान काय घेतले तुम्ही. गाडी ऑन कर. अरे बाबा तो राहायचा कसं आहे गाडी ऑलरेडी स्पेस ना रांदाचा. अरे राहू दे जे इथं ठेवू ठीक आहे चल ये. सो गाईस आता आम्ही निघतो. सो मेंबर पण येतात ना आपले इथंच हार घेऊन येतात ते. इथे अर्धी पब्लिक आलेली आपली 7 सीटर घेऊन विज्जू हार घेऊन आले वाटतं आपल्या गाडीला. विज्जू आले विज्जू. सोपान भाई उतरलेला आहे आणि आपल्या गाडीला विनायकने हार दिलेला आहे. तो बांधतो आता. खोल ना सा या साईडला कर. अरे यार पटकन होईल नाही रे बाबा. चल खोल. कुठं बांधायचं बोल. आपली गाडी बांध लवकर चल. सो असा सोपान बाईनी हार बांधलेला आहे फक्त उडला ना पाहिजे. सो गाडी टाकाटक रेडी आहे. मेंबरच रेडी नाही. तर काय सोपान बाई इथं थांबली जरा डेअरी हो. आणि वाजले किती 8 वाजले तरी अजून चिकन ना भेट. सगळी सोपान बाईच्या कृपा आहे म्हणून एवढा टाइम झाला. सोपान बाईची कृपा आहे सगळी. चिकन तिकडून आम्ही घेत होतो पेसवांशी बोलतो भेटेल अलिबागमध्ये. आता तोच बघतो चिकन आम्ही. आणि इकडे काय घेतात पनीर का पनीर. आणि सूरजला पण झोप आलेली आहे. तेजस इकडे चिल करते. सो पुढे आता जायला आम्हाला किती असतील अर्धा तास लागेल ना आपल्याला. सो गाईज आम्ही पोचलेलो फार्म हाऊसला. आणि फार्म हाऊस पण भारी आहे इकडं आतमध्ये. आणि ही एक रूम दिलेली आहे. एक रूम दिलेली आहे आणि रुपेश पण आलेले आहे. आणि एक रूम दिलेली आहे म्हणजे 2 रूम आपल्याला दिलेले आहेत. हे फार्म हाऊस चांगलं आहे. आणि सोपांबाई पण आलेला आहे. कुठं बसलं चला आपला बनवून जायचं. काय आपला बनवून जाऊ आता आपल्याला जावाचा आहे उपवास सोडायचा आहे अजून काय. मग तूच बनव. आणि अर्धी पब्लिक आहे तिथं बसले. सुरुवात पण केली त्यांनी. असा आहे आमचा फार्म हाऊसचा लुक गाईज. आणि 2 रूम दिलेले आहेत आम्हाला. सगळे आले आले पार्टी बिझी आहेत. कोणचंच लक्ष नाही. चिकन बनवायचं आहे अजून. पहिलाच इथे राईस बनवायला सुरुवात झालेली आहे व्हेजवाल्यांना. बाल्या हे बाल्या वाटण सोलता. सोपानबाई वाटाणा सोलते. आणि व्हेजवाल्याने स्पेशल राईस आहे. इथे वाटाण्याची भाजी मेकिंग चालू आहे. इथे मी झोपले. अजून आमचं नॉनव्हेजवाला तिकडं खाण्यान बिझी आहेत. तर ते येतील तेव्हा आमचं चिकन रोस्टेड मॅरिनेशन होईल. आधी व्हेजवाल्यांचं बनतंय नंतर आमचं सामान असाच पडलेला आहे. अजून बनवायची सुरुवात नाही. आणि वाजले 9 9:30 आणि यो मेकर फक्त काहीच कामाचं नाही. पाणी होते. तेजस पाटील आपले रोस्टेड सोडत आहे. आणि आता रोस्टेड बनवायला घेतलेले आहेत. यो लेग पीस. आणि बाकी इकडं पार्टी चालू आहे. आणि इकडं व्हेजवाले जेवत आहेत उपास सोडत आहेत. इकडं आता ही लास्ट झाले रोस्टेड. आणि नगेट्स पण आता त्याला एकदम व्हेजवाले इकडे बसलेले आहेत आमचे. आणि नॉनव्हेजवाले इकडे.
आणि आमचा इथंच चालू आहे डाएट कॉक आणि सोपान हेल्थ. तर आता हे नगेट्स राहिलेले आहेत. सो इकडे सगळी एन्जॉय करतात आणि इकडे सगळे मालकरी हे एकदमच प्रायव्हेट आहेत, दरवाजा लावून पार्टी करतात. नगेट्स तलतो. बस का हे थोडं आहे ना, नगेट्स टाकलेले आहेत आणि तिकडे त्यांची पार्टी चालली आणि आमच्या इकडं डाएट कोक आणि रोस्टेड. सो गाईज वाजलेले 2 आणि सगळं खाऊ पिऊन सगळी पोरं आपली इकडे आंघोळ करण्यासाठी आलेले आहेत. स्विमिंग पूल मी सांगता बघ तुला आई, इंडिया कंट्री फुल, ऑल इंडिया कंट्री फुल. मार ना उडी लवकर. हा भारी भारी. ये उभं आहे आता थोडी ती थांब थांब एक जीत ये पेढे चालले इकडं. गुड मॉर्निंग गायज. सकाळूच लवकर मीच उठलेलं आहे. आंघोळ केली, रेडी झालं. अजून अर्धी पोरं उठली नाही. सकाळचे बघा कसं एकदम शांत दिसतं. सो आता पोहे बनवायचे नाश्ता, नंतर इथून नाश्ता करून मग कोणत्या तरी बीचला निघायचं आहे. गाडीवर बघा किती धुका पडले. सकाळच वाजलेले 7. अख्खी काच अख्खी धुक्यान भरली. सो थोडीशी क्लीन करायला लागेल. आणि फार्म हाऊसवाला लॉक लावून गेला आहे आणि बाकी पब्लिकला घरी जायचं आहे. अजून येत पण नाही. सो आपण आता इथून जाऊ आणि आपले नाश्त्याच्या तयारीला लागू. कांदे पोहे बनवायचे आहेत, मग ते खाऊ पिऊन मग नंतर कोणत्या तरी बीचला निघायचं आहे. इथे मॉर्निंग ब्रेकफास्ट कांदे पोहे झालेले आहेत. नाही रे, कॉफी झाली. मेक बाय कोण विथ टी, मेक बाय चेंडू. पर्सनल कुक आणि मॅगी चालू आहे. यस गाईस, जोरान काम आहे तुझं. बस या तुम्ही पण जॉईन करा आम्हाला. आमचं समजा आणि कॉफी ना, फिल्टर कॉफी बनवली आताच. आम्ही निघलेलो तिथून आणि रस्त्याला आम्ही पाणी घ्यायला थांबलो आणि पाणी आणि डिश. आणि इथून आम्ही चालले किहिम बीचला. सो गाईज आम्ही पोचलेलो किहिम बीचला आणि ती बाकी गेले पुढं आणि गाडी लावली इकडं पार्किंगला. सो आता मी पण जातो. कुठे आहेत काय माहीत. गाडी सामान्य वापस रिटर्न यायला लागेल. पाणी जास्त आहे आणि लाटा पण आज येतात. पाणी जरा जास्त लेवलला आहे. आणि बघा पब्लिक इकडं आहे. घ्या रे लवकर घ्या, नाही ठेव नाही लवकर घ्या. बीचवर फोटो करायला जायचंय. कांदा लिंबू टाक नाही. अरे तू सोप्या पहिलेच असतं सगळ्या पहिले कुठं पण. अरे काय सोडूया बनवतेस तू. खाऊ पिऊन झाला. आता सगळी चाललेली बीचवर आम्ही आता फोटोशूट करू थोडासा आणि मग निघू घरी. 4 हिरो आलेले आहेत आणि कायम फोनवरच बिझी आले तिथून. सो इकडे फोटोशूट चाललेला आहे आणि इकडे कोण आलेली आहे बघा, कोण आलेली आहे. सो विनायकचा पण फोटोशूट चाललेला आहे इकडे बीचवर. कॅन्डिड फोटोग्राफी. आणि लाटा पण आता जास्तच येतात, कारण की त्यावेळेला आलेलो ना एवढे येतच नव्हते. एकदम पूर्ण बीच सुका वाटत होता. सो आता आम्ही निघू घरी. इथून किती 3 तासाचं रूट आहे. 3 तासाच ना. आणि आमचा ड्रायव्हर आता सोपान आहे. सो आमचा ड्रायव्हर आता तो सोपान आहे. तो उडवीत नाही तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. मंगेश आठवड आहे की आपण शंकर जमा करून नेलं.
आता निघू चला. तुमची इच्छा असेल तर सपना देऊ शकतो. सो मस्त झाली ट्रिप आणि इथेच ब्लॉग एंड करतो. नको लगे, टाइम आहे. नाही बाय बाय.